तर गाईज आमच्या शेतातले अजून एक हिडन आणि युनिक झाड तुम्हाला दाखवतो, जे एक औषधी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पालघरचा बाजार. हॅलो मित्रांनो, या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही जातोय आमच्या शेतावर डोंगरामध्ये. इथे गाडी पार्क केली सध्या आणि बरेचसे आमची पब्लिक आहे. छोटे छोटे सगळे माझे भांजेच आहेत, ते पण आहेत आमच्यासोबत. कसं आहे, आमचं शेत आहे डोंगरावर आणि मधात हा पायी वाट आहे. तर जाताना बरेचसे लोक आपल्या इथे महिंद्रामध्ये पार्टी करायला येतात, कचरा वगैरे पसरवतात. तर कचरा एकत्र ठिकाणी करून जायला पाहिजे. इकडे घाण नको पसरवायला. आणि समोर पण हे तुम्ही पाहू शकता, आपल्या डोंगरात सुद्धा घर आहेत आपली शेती जे करतात. हा एक छोटासा नाला आहे, आम्हाला हा नाला क्रॉस करून जावं लागतं. ही आमच्या शेताकडे जाण्याची रस्ता आहे. या भिंतीच्या साईडनेच चालत चालत जावं लागतं. इथे एक शॉर्टकट रस्ता आहे, भिंतीहून खाली उतरला का आमच्या शेताकडे डायरेक्ट. इथून अजून स्ट्रेट जावं लागतं थोडं. सानो हाय गाईज बोल. हा आमचा पायवाट आहे आणि जाताना एक छोटासा नाला लागतो. याच्यानंतर आमच्या शेजारी एक राहतात शेतकरी, त्यांचं घर आहे. त्याच्यानंतर आमचं शेत आहे. हा एक छोटासा नाला पार करून आम्हाला जावं लागतं. आणि बघू शकता छान अशी आमच्या शेतामध्ये आंब्याची झाडं आहेत, फणसाची झाडं आहेत, नारळची झाडं आहेत, जांभळाची झाडं आहेत. तर काय आता हे साफ करून झालेलं आहे. तर आता आतमध्ये हा जो झोपडा आहे हा आईच आहे आणि हे आयाने भात जोडून ठेवलेलं आहे इथं. बघू शकता आमच्या शेतामध्ये सुद्धा फणसाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, चिंचेची झाडं आहेत, काजू सुद्धा आहेत, जांभळाची झाडं पण आहेत. इकडे आयाने आंबाडी लावली बघू शकता. आणि रामफळाची झाडं सुद्धा आहेत, छोटी छोटी रामफळं सुद्धा आलीत आमच्या शेतातल्या झाडांना. बघू शकता तुम्ही. आमच्या शेतात तुरीच्या पण शेंगा येत आहेत, फुलं आलेत, येणार थोड्या दिवसांनी शेंगा सुद्धा. हे आमचं मोठं आंब्याचं झाड, याला सुद्धा मोहर आला आहे. बघू शकता आमचं शेत किती मोठं आहे. आणि खरं तर हे सर्व आमची एकटी आईच सांभाळते आणि आयाच्याच बेसवर हा सगळा शेती चालते. आईने बघू शकता किती निर्मळ आमचं शेत ठेवलं आहे. हे आमच्या आयाने बांधून ठेवले. जे पक्षी आहेत त्यांनी भात नको खायला. इकडे खूप सारे फुलांचे झाड आहे आणि बाजूलाच एक नाला आहे. शेतात आलोय आज. सुधीर पार्टी देतो पण आम्ही लोक शेतात आलोय. जागू, करण आम्ही लोक आणि आमचा भिडूभाई आता त्यांची एंट्री झाली आहे. हे बघू शकता आमची टोटल पलटण. आणि सगळे माझे भाचे आहेत, सगळेच माझी भाचे आहेत. हे बघू शकता चेरी आली, खूप दिवसानंतर चेरी आली. तिला मस्ती सुटली शेतात, कधी जास्त फिरली नाही डोंगरामध्ये असं. आणि आमच्या पप्पया सर्व सरले, एकच पप्पी राहिली. आणि आमच्या शेतातली रानकेळी सुद्धा आहेत बाजूला. जेव्हा सण उत्सव असतात तेव्हा ही केळीची पाने इथून नेतो आम्ही. तर गाईज आमच्या शेतातले अजून एक हिडन आणि युनिक झाड तुम्हाला दाखवतो, जे एक औषधी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि हे बघू शकता एकदम बारीक फुलं आहे त्यांची. आणि ही फुलं ॲक्च्युली काय असतं का, जी मुलं तोतरी असतात ना, त्या मुलांना ही फुलं खायला दिली ना, त्यांची जी योग्य शब्द वळवतात आणि एकदम छान सुद्धा लागतं.
थोडं जिबीला चरचर होते खाल्यानंतर, पण एक योग्य औषधी आहे जे नॅचरली तयार होते आपल्या डोंगरामध्ये, शेतामध्ये. ते खूप चांगली गोष्ट आहे. आता सगळे ताईच्या शेताकडे निघालेत आणि आम्हाला सुद्धा ताईच्या शेतावर जायचं होतं आज. हे आमच्या ताईच्या शेताकडे जाताना एक छोटासा झरा लागतो, जो डोंगरातून पाणी पाझरून आमच्यासाठी पिण्या उपयुक्त बनतं. आणि आम्ही सर्व इथूनच पाणी प्यायला घेऊन जातो, एकदम नॅचरली आणि एकदम थंडगार नसतात. हे एक आया आहे, हे सुद्धा आम्हाला भेटले. गावची नाहीये, आपल्या इथेच राहते डोंगरी पाड्यात. तर इकडून आहे, इकडं असतं आपल्या इकडून आहे. हा समोरचा आहे ना, तो मम्मी काय अच्छा, तिथं पाहिजे जाऊन बसले. आणि हे बघा आमच्या ताईचं घर आहे आणि चरी आम्हालाच भुकायला लागली. काय झालं सानो? सानो आमचे सगळे पलटण इथं बसले. ताईच्या शेतात सुद्धा बरीच झाड आहेत, जांभळीची, चिकूची, जांबाची पण आहेत, काजूची पण आहेत, नारळीची पण आहेत. काय आलं बघ, तिच्या अंगात आलं. परत आम्ही आईच्या शेताकडे चाललोय आणि आमचं डोंगरात फिरण्यासाठी येण्याचं कारण म्हणजे ही आमच्या भावाची मुलगी आहे. ती आली आहे फिरायला म्हणून तिच्यासाठी आम्ही इथं डोंगरात आलोय आज. आणि हे बघू शकता आमचं पिल्लू बारका सानू. काय उडी मारायची काय आता? एक आमच्या शेतात एन्जॉयमेंट म्हणून खेळण्यासाठी एक झाड आहे जे पडलेलं आहे, डान्सिंग झाड असं बोलतात. तर बघू, लहान लहान मुलं आहेत ती खेळत आहेत ती झाड. हे बघू शकता, हे ते झाड आहे. आणि हा आपल्या मावशीचा मुलगा नेहमीच आपल्या सोबत असतो प्रत्येक कामात. डीजे साऊंड सर्व्हिस सांभाळतो तो. हा डान्सिंग झाड बोलतात. पडलाय आता. शेतात आल्यानंतर मुलांना काहीतरी एन्जॉयमेंट म्हणून मुलं इथे खेळतात. काय सोडलं असं? का सोडलेला? ही माझ्या भावाची मुलगी, तो मावशीचा मुलगा, ती माझी सानू, सत्या, सोहम, जय, बिरू. आणि हा त्यांचा एक एन्जॉयमेंट आहे. फार जुना झाड आहे. ते झाडाला बांध ना. ए लोक जय तिकडे ब्लॉगर्स बघ. सरक ना तू. हॅलो हॅलो खरंच पोरं खूप एन्जॉय करतायत या पडलेल्या झाडामुळे, एक डान्सिंग झाड म्हणून. आणि नक्कीच यांचा एक एन्जॉयमेंट कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा. धक्क्याला उडवा उडवा. सानू काय लागली ती सानू. ए माय पाय वर करू नको, लल्लेश्वर महाराज वरची. अरे थांबे जाय थांबे पाळायचे. सरक
हा ना, पाडते. त्या साईडला जा. काय करायला सांगू गिरीश का चपाती घालतो पहिले. बोलला ना तकिया ले ले बेटे डॉली कशी करते? बघा बिल्लू मी उठलं बोलणं. आणि पालघरचा बाजार बसून देते. उडी मारू शकत नाही. ए सत्यम एक काम कर. दोघांनी मिळून पागल संध्याकाळी 4 वाजलेत आणि आता आम्ही जात आहोत घरी. नक्कीच माझ्या भाषांमध्ये तुम्हाला कोणी कार्टून वाटला असेल तर कमेंटमध्ये कळवा. सर्वांना थँक्यू आतापर्यंत आमचा व्हिडिओला प्रतिसाद दिल्याबद्दल. बोल. तर गाईस आता आम्ही बाहेर आलेलो पार्किंग करते तिथून सरळ गेल्यावर मग गेट येतो. गेटच्या बाहेर निघाल्यावर एक सोसायटी आहे. सोसायटीच्या बाहेर गेल्यावर मग घरी जायचा रस्ता येतो. आपल्या